आईने रियाला सगळी रांगावली. रिया इकडे बघ. आर याची चाली पिठाची होळी. आईला चावली ही. का मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी ना ब्लॉगची स्टार्टिंगच करायला विसरलो होतो. मग आता 4 वाजले. 4 वाजता ब्लॉगची स्टार्टिंग केली. व्हिडिओ बनवले पण स्टार्टिंग करायलाच विसरलो. आईने नाश्त्याला केलंय उपीट. आता उपीटाचा नाश्ता करतो. उपीटामध्ये आजच्याला टमाट्याचा लय पाऊस पडलाय. नाही तर टमाटा नसतंय. आता लय टमाट्याचा पाऊस पडलाय. एकच होतं, एकच टाकले बाकी. बघ किती पाऊस पडलाय त्या टमाट्यात. टमाटा आहे मित्रांनो नुसतं. पण मला बी टमाटा लागत बरं का, पण आता एवढ्यात पित्त झाल्यामुळे नको वाटत. त्यामुळे मी बसलोय चुलीपाशी शेकत. आज काय माहिती का, आईचा बर्थडे. आता माझ्या लक्षात आलाय. सकाळ धरून तिला विश पण नाही केलं. विश करतो. हॅपी बर्थडे आई. 14 फेब्रुवारी. तुझ्या होता का नाही लक्षात? माझ्या नव्हतं लक्षात, आता लक्षात आलं. माझा आणि आईचा बर्थडे 14 फेब्रुवारी, माझा 14 डिसेंबर आणि पप्पाचा आणि भावाचा आहे माझा बर्थडे आहे. 8 वाजले तरी गार लागते, अंगावर काटा आल्या. आईने खाती परतलेला भात. चांगला लागतोय का परतलेला? वरण भात केलता ना? वरण भात नाही खाल्ला. गुळ म्हटला आवडतच नाही ते वरण भात. मित्रांनो, मी आई आणि मधी कोणी रियाज पण चाललंय आजच्याला वावरात. यायचे का वावरात? ते बघा ना कसा वर या ना. हा बघ, हा बाय बाय कर. हॅलो. कसा आहे आमचा रियाज? मित्रांनो, गाडी मधल्या रस्त्यात बंद केली. रियाजने काय केलं माहिती का, खालची पेट्रोलची चॉक असतो ना, ते डायरेक्ट खाली केलाय. चावीच बंद केली. आता गाडी बंद पडली. कारण गाडी बंद पडली म्हणतोय. तर मित्रांनो, आई गेली भावाचा डबा द्यायला. आवाज दे नाही, आत नको जाऊ तू. A few moments later. तर मित्रांनो, फायनली वावरात पोहोचलोय. रेंज काय म्हणत होता माहितीये का? जोरात गाडी पितळ काका. पडायचीय का आपल्याला? आपली गाडी कुठे लावली? तिथं लावली ना. चला वाल बघायला. तुरीच्या शेंगा खायच्या आहे तुला? येतेच का खायला? आई देते रियांशला सोलून शेंगा. आई त्याला एक बी दे आधी, कसा लागतोय बघू दे. छान लागतोय का? हा, कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय वे. शेंगा तोडा शेंगा. टक्की शेंगा टक शेंगा. त्याला शेंगा दिसा ना मित्रांनो. खे शेंगा ख. हा, 4 शेंगा तोडल्या एवढ्या. कावळे शेंगा तोडल्या एवढ्या सगळ्या. का तोडल्या रियान शेंगा? अयो, परत पाडल्या का तू? रियांशी एकटाच गेला बाहेर. यार, मी मागच थांबलोय, तू पुढे गेला. आलो मी. हो बाहेर आलो मी. जा. त्याला वाटलं मी इथंच थांबणार का. आलो मी बाळा, जा. शोभा. आजीला, आमच्या आईला शोभा म्हणतो. आजी म्हणायचं. काय म्हणायचं? मी रियांशी ना बाहेर थांबलोय जरा, कारण काय ना आज जरा मऊ आहे ना, आणि रियांश पहिल्यांदाच वावरात आलाय. मोकार कुठं काय. कसं वाटतंय? छान वाटतंय ना. आणि मला मागाशी रियांशने 2 चॉकलेट दिले होते आणि त्याने बी 2 चॉकलेट खाल्ल्या. आणि आता ती खिशात. अरे काय नाही ते मग त्याला दिवसातून 2दा-3दा चॉकलेट द्यायचं सारखं. लय चॉकलेट खातो रियांश. लय चॉकलेट खायचं नाही, कळलं ना? चॉकलेट खायची ना. आता काय त्याने खिशात हात घातल्या म्हणल्यावर नाही लाजे. अय्यो, दर गिळू नको काय. रियांशने दिल्या होत्या 2 चॉकलेटी मला. हातात नको काढू, तोंडात घाल. तो इकडून आली आजी. आजी आली का? तुला म्हणतोय शोभा आली.
तुला आजीने शेंगा आणले तर शेंगा खुशच झाला बाई खराब केले. कलव घे वय तुला कलव घे वय नाही ना मी आलोय पुढे निघून आई आणि रियांशी ना चालत येतात जिथं ते टन आहे ना तुला गपकीने टन आहे आणि रियांश खाली असा डोकावतो त्याच्यामुळे आईला म्हणलं तू चालत ये तर मित्रांनो फायनली मी मम्मी आणि रियांश घरी निघालो. रियांश कुठे आहे रियांश? अगं रियांश बाय बाय कर. बाय बाय करा. बाय. हा यायचं काय चला आयो जेवायचं का यायचं आमच्या घरी यायचं आमच्या घरी जाऊ तर मित्रांनो फायनली मी आई आणि रियांश घरी पोहोचले. मित्रांनो मी पकड घेऊन निघालोय गाडीचं मरगड अचानक डिले झाले आणि येता येता एक नट पण पडले. आता 3 नट राहिले ते तर टाईट करून ठेवतो. खरबाड झाले निवळ कस काय झालं अचानक काय कळलं हितला नट पडलाय ह्या बाजूचा अचानकच आहे ना गुडघा इथं दुखायला लागलं कोल्डच व्हायला चालतं जाईन आणि आई काय माहिती हटकून करते हटकून करायला काय बारीक पोरग झालं माणूस काय दवाई करणारी आहे का नाही करी फोल्डच व्हायना काय. मित्रांनो इथं सगळे जण बीट खात बसल्यात. गोडे काय बीट मला आहे ना बीट खाल्लं ना मित्रांनो तुला होत त्याच्यामुळे मी थोडंच खाणार काहीतरी निकीट डबडे घेऊन पळायला. रिया एवढं बीड घेतलं मित्रांनो बघा रियाने किती बीड घेतलं दांडाळी बच्चीन एकच खायचं असतं लय नसतं खात ते बीट तिला खायचंय आगा एवढं बीट खाणार आहे का ती आवडतंय त्याला तिला आवडतंय एवढं बीट चांगलं नसतं आई चांगलं असतंय लोक हलवा करतात त्याचा. रियाचं होड बघा ना रिया बघ रियाचं बिना लिस्टिप लावता होट लाल झालं वाळून गेलं पण मला नाही खावं. आम्ही पण एक बीट आणलं होतं मी काय आमचं बीट कापून काय खाणार नाही त्याची पावडर बनवणार आहे खिसून एवढ्या ताटलीत बसणार नाही म्हणून आईने डायरेक्ट चपात्याची परातच आणली सगळीकडे पांगून टाकायचं. एक बीट ट्राय करते चिलायचं चिलते का नाही तुला अय हाताला लाग नाही मी एवढंच सोललंय म्हणजे चिल्लय आई सावकाश. आज काय रिया माहिती का शाबाजीचा हॅपी बर्थडे आईला माहितीच नाही तू हॅपी बर्थडे किती 100 लोकांनी कमेंट केल्यात आईच्या हॅपी बर्थडे आईच्या हॅपी बर्थडे दिवशी ना आज चला ना 40,000 सबस्क्रायबर झालं ना तर आई खुश. मित्रांनो 40,000 सबस्क्रायबर करून टाका. आईचा कितवा बर्थडे आहे 100 होय शपथ. मित्रांनो काहीच करू नका तुम्ही आईचा रिप्लाय ना मित्रांनो त्या रियांश पेक्षा खतरनाक रिप्लाय आई कितवा बर्थडे खरं सांग माझा बर्थडे ना असं 52-53 खिसून झाले आता चाललंय उन्हाला ठेवायला इतक्या वेळ खिसाय पाहिजे होतं आता लक्षात नाही. आईने रियाला सगळी रांगावली रिया इकडे बघ आर याची चाली पिठाची होळी आईला चावली ही टक टक आई चावती ती खित चावली हो खो खित चावले बावळट. रियाची ना आणि आईची ना अशी जबर भांडणं झाली ना रिया घरी जाऊन मातीचा हात घेऊन आली आणि आईला लावाय दिला आईने तिचं सगळं कपड्याला लावलं आणि आईच्या नडला असं बोच करायचं कसलं बोच करायचं चेष्टात भांडणं झाली तुमची लय बेकार गुच्चा घेतलाय तिने बोच करले बर्थडेच्या दिवशीच आईची गुच्चा घेतला तिला खरंच बर्थडे माहित पण नाहीये. हिथं अय हळू इथून फोल्डच होत नाही पाय मित्रांनो सकाळ धरून वांदा झालाय चांगले चोळायचं तिथं नाही ग इथं हाडकाव इथं हाडकाव ते बरोबर तिथं फोल्ड असतं ना फोल्डच होत नाही पाय मला. आईची निजी आताच भांडणं झाली मित्रांनो लगेच घोडेत आल्यात ती म्हणतात ना तुझ्या वाचून करमेन काय गायती आत्या बरोबर बोलली. आई सगळ्यांसाठी लिंबू सरबत बनवते आता उन्हाळा चालू झाला की झाला लिंबू सरबत चालू गल्लाच घेऊन रेडीचे आईचं चाललंय तोपर्यंत बनवायचं. दुकानातलं मँगो कोको कोला ही पिण्यापेक्षा आपलं
घरचा लिंबू सरबत प्याला तेवढं शरीराला पण चांगलं, थकवा पण नाही जाऊन होत आणि घरगुती आपण किती काय केलं होतं विश्वासू प्रोडक्ट. 2 लिंब पिळल्यात म्हणलं गाळून तरी घेतला का नाही? चहा पण नाही गाळून घेत आपण आणि लिंबू सरबत पण नाही गाळून घेतलं. त्या बर्थडेला जसे कमेंट केलते ना मी फोटो पोस्ट टाकले तसेच आईच्या बर्थडेला दणकून कमेंट आलेत. हॅपी बर्थडे आदित्य आई, थँक्यू. असं तुम्हाला लय कमेंट आलेत तुला होय. लय धन्यवाद. तुला बी लय सपोर्ट करते. थँक्यू. 40,000 फॉलोअर्स करून टाका आईच्या बर्थडेला तुम्ही. बाकी काय नाही आईचे काय नाही आम्ही नाही काय नाही 40,000 करून टाका तुम्ही. पुढल्या बर्थडेला 2-3 लाख करून टाका. आईच्या घेऊन आली. आई काय करणार आहे आज? आईचा बर्थडे करायचा होता पण आमच्या आत्याचा असं झाल्यामुळे बर्थडे कॅन्सल. आईने आणल्या ब्लॅक टी. हो लेमन टी, लिंबाचा पाला टाकलाय त्यात. जोर आई बाप आहे तर मन सोक्त खायला आहे. नाहीतर ह्याला त्याला मागायचं म्हणलं ना तू जातो काय तू जातो. आमच्या आईला कवा काय करायला कंटाळत नाही अजिबात. असली आई मला 7 जन्म भेटो. दवाखान्यातून आलाय फंटाव येतो काय? हा सर्दी होती ना. आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आता आम्ही जेवत होतो शेवट बाबाच्या ताटात मच्छर निघला. नशीब जेवण झालं होतं. गुड नाईट.